नाव श्यामराव खोंडे आहे। मी आलो होता चार ठाणे मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी। चला जाऊया आपण दर्शन करण्यासाठी। चला, अति तलाव आहे, मंदिर आहे, जुनं पुराणं मंदिर आहे। इधर पाहून घ्या, बघा। राणा कुठचे तुम्ही? अकोला जिल्ह्याचे। तर या मंदिरात किती दिवस आले तुम्हाला याले? हो का? हां, आता बाकीचं आम्ही दाखवू तुम्हाला काय काय इथं। चला, वा इथं मंदिर आहे, लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे। मंदिर आहे, मंदिर आहे आणि इथं होम वगैरे आहे। मंदिर आहे, चांगलं बोलणं नाही। जुनं पुराण मंदिर आहे ते, जुनं पुराण मंदिर आहे। महाराज मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, आतमध्ये महादेव मंदिर पण आहे। चार ठाणे म्हणून ठिकाण आहे। एकदम जुनं मंदिर आहे। मंदिर आहे, आपण चाललो सुंदर आतमध्ये। आतमध्ये महादेव मंदिर वगैरे आहे। आतमध्ये शिवलिंग आहे, शिवलिंग आहे, बघा। आता आम्ही दर्शन घेत आहे इथं। जुनं मंदिर आहे, हे जुनं काळ्यातलं मंदिर आहे, जुनं। लक्ष्मीनारायणची मूर्ती आहे, बघा। लक्ष्मीनारायणची ही लक्ष्मीनारायणची मूर्ती, ही भावाची मूर्ती, लक्ष्मीनारायणची ही मूर्ती आहे। शंभू महादेव बसलेले खाली, महादेव पीठ, शंभू महादेवची बघून घ्या। भवानी मातेची बघा नाव, देवीचं भवानी मातेची मूर्ती। निसर्गाचं वातावरण आहे, एकदम बढिया, एकदम बघा। इथे किती मस्त निसर्ग आहे, पाणी गिणी, झाडं झुडं, काय मस्त बढिया आहे। बघा, एक देव आहे इथं। चार ठाणे म्हणून ठिकाण आहे, चार ठाण्याच्या खाली आतमध्ये ठिकाण म्हणजे आहे, बघा खाली यायचं एक ठिकाणावर दिसतात तिथं। मस्त मूर्ती आहे, लक्ष्मीनारायणची मूर्ती आहे। शंभू महादेव बसलेला इथं, शंभू महादेव हो, नंदी बाबा बसलेला आहे। ठिकाण आहे, भंडारे होतात, भंडारे केले जातात तिथे। जेवण करायला तुम्ही येऊ शकता, जेवण करायला भंडारे करू शकतात। रोजचे भंडारे असतात, 4 बार भंडारे, 10 बार भंडारा कधी किती। तुम्ही या भंडारा करायसाठी। लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे, त्या लक्ष्मीनारायण मंदिरापाशी तलाव आहे, त्याला लागून बघा तलावाची आपण